But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmare. आज मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये धपाटी बनलेली आहे आणि बघू शकता गॅसच्या चुलीची काय अवस्था झालेली. ती प्लेट पूर्णपणे असं झालं एकदम डार्क स्टीलची प्लेट आहेत, त्यामुळे खूप लवकर खराब होतात. आणि जेव्हा ऑइली आपण काही बनवतो, चपाती बनवली किंवा धपाटी बनवली, ऑइल लावून आपण शेकतो, त्यामुळे ते काय होतं ना, पूर्ण ते प्लेट खराब झालेलं आहे. तर असं क्लीन करते वेळेस स्वच्छ होतं, थोडीशी मेहनत लागते. तर ब्रेकफास्ट मी बनवून दिला यांच्यासाठी, दिनेशसाठी, दोघांचं झालेलं आहे. आणि मी आता करत आहे देवपूजा. म्हणजे आज थोडासा लेट झाला. अगोदर मी धपाटीची म्हणजे सगळी तयारी केली, धपाटी बनवली, त्यामध्ये 1 ते 1.5 तास मला गेलेला आहे. आणि आता टायमिंग सांगितलं तर 9 वाजलेत मॉर्निंगचे. तर आता देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर छान वाटतं, मनाला एक वेगळी शांतता भेटते. तर देवपूजा झाली, तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आणि आता मी इकडे पेरू खायला घेतलेले आहेत. म्हणजे आणखीन मी ब्रेकफास्ट केलेला नाही आहे. अगोदर पेरू खायला घेते. कपडे मी मशीनला लावलेले आहेत, कपडे धुवत आहेत. तोपर्यंत मी थोडंसं निवांत बसलेले आहे. म्हणजे मॉर्निंगपासून आपण धावपळ करत असतो, एक वेळचं जेवण होईपर्यंत सगळ्यांचं. मग त्यानंतर थोडंसं छान वाटतं, आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटतं. तर मी निवांत पेरू एन्जॉय केलेला आहे. आणि आता मी बनवत आहे दुपारची भाजी. तर मी मॉर्निंगला धपाटी आणि चटणी बनवली, पण दुपारच्या वेळेत भाजी भाकरी रोजचा स्वयंपाक बनवायचाच असतो. तर इकडे मी आज भाजीमध्ये दोडके, म्हणजे तूप दोडके तर दररोज निघत आहे, तिथं वेल लावलेला आहे आम्ही. तर 3-4 दोडके आहेत, कवळी आहे ते. तर मी इकडे टोमॅटो घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत. तर हे सगळं अगोदर बारीक कट करून घेते. म्हणजे आज निवांत स्वयंपाक बनणार आहे. दररोजचं कसं घाई गडबड धावपळ असते. मॉर्निंगला तर सांगूच नका, इतकी धावपळ होते. पण दुपारच्या वेळेस थोडंसं निवांत, म्हणजे थोडासा वेळ जास्त भेटतो आपल्याला. म्हणून मी किचनमध्ये न बसता हॉलमध्ये बसले, TV बघत आणि इकडे भाज्या मी कट करत आहे. म्हणजे ज्या दिवशी माझं काही काम करायचं मन नाही आहे, त्या दिवशी मी थोडंसं अशा पद्धतीने कामं आवरते. म्हणजे जास्त कामाचा लोड घेत नाही आहे, निवांत ही कामं आवरत असते. आणि आज मला दळण पण करायचं आहे आणि मुगाची डाळ पण फटकायची आहे. म्हणजे मुगाची डाळ तर मी बनवली, पण ते चाळलेलं नाही आणि फटकलेलं नाही, तसंच पोतं भरून ठेवलेलं आहे. कारण दीपावलीचा सण चालू झाला होता, तीच कामं तीच धावपळ चालू होती. तर आता थोडंसं निवांत आहे. तर आज मला दळणही करायचं आहे आणि ते डाळ पण फटकायची आहे. तर भाजी बनवून घेते, भाजी आणि भाकरी मी पटकन बनवून घेते. म्हणजे 3-4 दिवस झाला असंच होत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनलेलं आहे, एक टाईम टेबल करून म्हणजे चलायची गरज आहे मला. कारण कुठलीही कामं वेळेत होत नाही आहेत. म्हणून एक म्हणजे या टाईमला आपल्याला हे काम करायचं आहे, आवरायचंच आहे. टाईमच्या हिशोबाने आपण ही कामं आवरली तर आपली कामं वेळेत होणार आहेत. थोडासा एक्स्ट्राचा टाईम आपल्याला भेटेल, म्हणजे जी ही आपली पेंडिंग कामं आहेत ते आवरण्यासाठी. कारण तेही वेळेत आवरणं गरजेचं आहे. खूप दिवस झाला पण ठेवलं आणि नंतर करायला गेलं तरी पण तेही ठीक वाटत नाही. म्हणून वेळेत करणं गरजेचं आहे. तर आता मी भाजी बनवत आहे. टायमिंग यावेळेत किती झाली मी बघितली, पण दुपारची वेळ आहे. सगळ्यांचं मॉर्निंगचं एक वेळचं पोटभर झालेलं आहे. आता मी दुपारच्या जेवणाची तयारी इकडं करत आहे. तर आज मी मिक्स भाजी बनवत आहे. जसं 3-4 छोट्या आकाराचे तूप दोडके आहेत आणि 2-3 मी कांदे घेतलेले आहेत, 2-3 टोमॅटो घेतलेले आहेत, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. सगळं मी बारीक कट केलेलं आहे इकडं. आणि कढई ठेवले गॅसवरती, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. म्हणजे आपण भाजीला हिरवी मिरची, आलं आणि लसूण ही पेस्ट बनवून टाकलेलं भाजी खूप छान टेस्टी बनते. पण मी इकडे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, लसणाची पेस्ट बनवून मी फोडणीमध्ये टाकली, परतून घेतलेला आहे. नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची संग टाकलेली आहे. परतून घेऊया. हलकासा कांदा मऊ होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत. म्हणजे दुपारच्या वेळेत काय भाजी बनणार, म्हणजे जास्त बनवली तर आता खपणारही नाही, कारण मॉर्निंगला झालेलं आहे सगळ्यांचं. म्हणून मला कमी प्रमाणातच बनवायचं होतं. म्हणून इकडं 2-3 तूप दोडके आणि बाकीच्या मी इकडे भाज्या मिक्स केलेल्या त्यामध्ये. आणखीन आवडीप्रमाणे गाजर वगैरेही टाकू शकता, बटाटा टाकू शकता. पण मी इकडे फक्त टोमॅटो, मिरची आणि कांदाच घेतलेला आहे. कांदा टाकला आणि हिरवी मिरची टाकून थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलं. म्हणजे आपण कुठलीही भाजी बनवा, मसाले व्यवस्थित भाजले ना भाजीला टेस्ट खूप छान येतो. म्हणून कमी गॅसवरती मसाले व्यवस्थित भाजायचे आहेत. नंतर मी यामध्ये दोडक्याच्या फोडी ॲड केलेल्या आहेत. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि आता टाकूया टोमॅटो. कुठलीही भाजी बनवतो टोमॅटो शेवटला टाकायचा, अगोदर टोमॅटो टाकला तर भाजीला टेस्ट तितका येणार नाही, म्हणून टोमॅटो मी लास्टलाच ॲड करते. नंतर मी सुहाना मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलं, मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. आणि नंतर थोडंसं गरम पाणी, जसं लपतं भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवत आहे. तर अगोदर मी थोडा वेळ अशा पद्धतीने झाकून ठेवलं. म्हणजे हे दोडक्याच्या पुढे छान सॉफ्ट झालेले आहेत. आता टाकूया यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे मी, 1 गिलास. छान मिक्स करूया आणि कमी गॅसवरती भाजी झाकून ठेवूया. जोपर्यंत की भाजी बनते तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तर बघू शकता या भाजीला कलर खूप छान आलेला आहे. जसं दिसायला जितकी सुंदर आहे ना, खाण्यासाठी तितकीच टेस्टी भाजी बनलेली आहे. आणि इकडे आमचे राजकुमार काय करत आहे,
तर यांचं गेम चालू आहे. म्हणजे आज कॉलेजला गेलेला होता आणि जाऊन लवकरच आलेला आहे. आल्यानंतर बसलेला आहे निवांत गेम बघत. तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. तिने जेवण करून गॅरेजला जाईल, मग तिने पप्पाही जेवण करायला घरी येतात. घरी आले तर ठीक आहे, नाही तर टिफिन पॅक करून तिकडे देत असते. काही त्यांची टायमिंग नाही येण्याची, किंवा कधी येतात कधी येत नाहीत. कधी काम जास्त असलं की मग तिकडेच टिफिन मला द्यायचं असतं. तर इकडं भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि दिनेशला इकडे मी लाडू खायला दिले. म्हणजे दीपावलीचे आणखीन 2 लाडू राहिलेले आहेत, तर एक दिनेशला दिलेला आहे. म्हणजे जसं शेवटला आलं ना, म्हणजे लाडू संपत आले ना, खूप आवडतात, खूपच छान टेस्टी लागतात ते. कारण ते 1-2च असतात ना, ते बघूनच खायचं मन होतं. तर इकडे दिनेशला दिलेला आहे आणि आता मी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे आज दळण करायची, मुगाची डाळ करायची, दळायची नाही, सॉरी मी काय बोलत आहे ना, फटकायची आहे. खूप सारी कामं आहेत. तर ही कामं मी आवरतच होते, तितक्यात आई आलेली आहे. म्हणजे अगोदर आई यायचं मला माहिती नव्हतं. आई आलेली आहे दवाखान्यात दाखवण्यासाठी. तब्येत बिघडलेली आईची. म्हणजे थंड वातावरण आहे ना, त्यामुळे सर्दी खोकला खूप लवकर पकडला जातो या दिवसामध्ये. म्हणजे जसं थंड वातावरण आहे तर थंडी खूप वाजायला लागलेली आहे. तर आईला सर्दी पण झालेली आहे, खोकला पण आहे. तर आई दवाखान्यात दाखवून इकडे आलेली आहे आणि जेवण झालेलं आहे आईचं. आणखीन तर मी चहा बनवला नाही, अगोदर मी इकडे जेवायला वाढलेला आहे. म्हणजे मी स्वयंपाक आत्ता बनवलेला आहे. गरमागरम भाकर आहे आणि अशी झणझणीत भाजी आहे. तर आईची फेवरेट आहे, म्हणजे खूप आवडते आईला. म्हणजे असं चपाती बनवलं, काही तळीवाडी बनवलं तर तितकं आवडीनं खाणार नाही आणि भात पण आईला आवडत नाही आहे. गरमागरम भाकर भाजी आईची फेवरेट आहे. मी धपाटी चटणी बनवलेली होती, तर ते पण मी आईला इकडे वाढत आहे. आणि इकडे बघू शकता मशीनमध्ये कपडे तसेच आहेत. धुवून झालं पण मी काढलेले, उन्हाला टाकलेलं नाही आहे. कारण मी ही सगळी कामं आवरतच होते. तेवढ्यात आई आली. आई आल्यानंतर थोडं वेळ मी बोलत बसले. नंतर आईला जेवायला वाढलं आणि हे कामं माझी राहून गेले. तर असू दे, दिवसभरी कामं चालणारच आहेत आणि आई जास्त वेळ थांबणार नाही. जसं मला वाटतं ना की आई बाबा आल्यानंतर 1-2 दिवस ठेवून घ्यावं, पण नाही राहत. त्यांना 10 कारणं सांगतात. बाबांचंही तसंच आहे, तुम्ही बघितलेलं आहे. 1 दिवस ठेवून घेणं खूप कठीण आहे त्यांना. आईचं पण तसंच आहे. म्हणजे शेताकडं म्हैस असते, दूध पिळणं असतं, शेताकडची खूप सारी कामं असतात आणि त्यांना एक सवय झालेली आहे शेताला जाऊन दररोज. त्यामुळे इथं आल्यानंतर त्यांना करमत नाही. असं वाटतं की बांधू घातलेले आहे तिथं आम्हाला कोणीतरी, असं वाटतं त्यांना. त्यामुळे ते थांबणं नाही जास्त. तर आई म्हणत आहे थोड्या वेळानं मी जाणार आहे. म्हणजे सांगत आहे टायमिंग एस टीची मला, की आता 1 वाजता एस टी आहे, 2 वाजता आहे, 3 वाजता आहे आणि त्या एस टीला मला जायचं आहे. मी म्हणले 1 दिवस राहा, आराम कर. तर नाही, जायचंच आहे त्यांना. तर ठीक आहे म्हणलं, जेवण कर आणि थोडा वेळ रेस्ट घे. म्हणजे दवाखान्यात दाखवून आलेले आहे, तर टॅबलेट दिलेली आहे, टॉनिक दिलेला आहे. ते घेऊन थोडा वेळ रेस्ट घे आणि थोड्या वेळानं म्हणजे दिनेश आहे घरी, नेऊन सोडेल बस स्टॉपपर्यंत, म्हणजे एस टीच्या टायमिंगपर्यंत. नाहीतरी आई काय करते, अगोदर जाऊन तिथं बसते आणि एस टी लवकर येत नाही. तर मी म्हटलं थोडंसं रेस्ट घे, म्हणजे जसं बसची टायमिंग आहे आता एस टीची, त्यावेळी दिनेश नेऊन सोडेल. तर इकडे आईला जेवायला वाढलेलं आहे, दिनेशला पण वाढलेलं आहे. आणि दिनेशला बिनताकाचं जेवण होत नाही. आईला काही मी इकडे ताक वगैरे दिलेलं नाही आहे, कारण सर्दी वगैरे झालेली आहे त्यामुळे. तर आईचं जेवण झालेलं आहे, म्हणजे धपाटी खूप आवडीनं आईनं खाल्लेली आहे. खरंच खूप छान धपाटी झालेली होती. तर कशा पद्धतीने बनवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे. म्हणजे मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं, खूप मोठं टेन्शन असतं ना, तर अशा पद्धतीने आपण धपाटी चटणी बनवू शकता, की मुलं असो मोठे असो सगळे आवडीनं खातील. म्हणजे आपण दररोज एकसारखंच बनवलं ना, जसं वरण भात बनवलं किंवा काही एकसारखं बनवलं तर मुलं आवडीनं खात नाही आहेत. तर अदलून बदलून बनवायचं, म्हणजे कधी धपाटी, कधी पराठे, कधी वरण भात साधं सिंपल. तर आईचं जेवण खाणं झालेलं आहे आणि औषध गोळ्या पण घेतलेल्या आहेत. थोडा वेळ रेस्ट घेत होती. आता एस टीची टायमिंग झालेली आहे. तर आई म्हणत आहे तर जायचं आहे. तर दिनेश पण गॅरेजला गेलेला आहे. तर मला दिनेश येईपर्यंत थांब, म्हणजे तासाला एक एस टी आहे, आणखी थोड्या वेळानं जा, म्हणजे 4 वाजता जा किंवा 5 वाजता जा. कारण कुठं उतरा चढा तर नाही आहे, सोनारजवळच आहे. म्हणजे 8 किलोमीटरवरती आहे माझं माहेर, जास्त दूर नाही आहे. तुम्ही विचारता की तुझं माहेर कोणतं, सासर कोणतं, तर माझं माहेर आणि सासर एकच आहे, म्हणजे सोनारच आहे. तर तेच मला 8 किलोमीटरवर आहे, जास्त दूर नाही, जास्त वेळ लागणार नाही, अर्धा तासाचा रस्ता आहे. तर 5 वाजता जा. तर ही दुपारची वेळ आहे आणि मी बनवलेला आहे इकडे चहा. तुम्ही म्हणसाल तर ही कुठली टायमिंग आहे तुझी चहा प्यायची, तर आईसाठी चहा बनवलेला होता मी. तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोड्या वेळानं आई गेलेली आहे गावाकडे. म्हणजे एस टीची टायमिंग झालेली होती आणि दिनेश नेऊन सोडलेला आहे. तर आई गेल्यानंतर मी माझी कामं आवरत आहे. तर कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत, कारण आता वाळलेले पण आहेत. तर कपडे काढून घेते आणि मला दळण करायचं आहे आणि मुगाची डाळ पण फटकायची आहे. खूप दिवस झाले काम पेंडिंग आहे. दीपावलीच्या अगोदर मी डाळ बनवून ठेवली, आणखीन त्याचा मुहूर्त लागे ना, तर म्हणलं आज ते डाळ पाकडायचीच आहे मला. कारण दिवसभर कसं जात आहे ना दिवस आजकालचा. मॉर्निंगला ब्रेकफास्ट बनवते आणि सगळे जेवण खाणं झाल्यानंतर थोडा वेळ मी निवांत बसते. मग दुपारच्या वेळी मी स्वयंपाक
स्वयंपाक बनवत आहे, म्हणून मला दिवसभर त्या किचनमध्येच माझा दिवस जात आहे आणि एक्स्ट्राची कामं माझी होत नाही, जी पेंडिंग कामं ठेवली ती होत नाहीत वेळेत. तर उद्यापासून मी मॉर्निंगलाच पूर्ण स्वयंपाक बनवून घेणार आहे, कारण आपला दिवस पूर्ण त्यामध्ये जात आहे आणि दुसरी कामं होत नाही आहेत. कपडे काढून ठेवलेले आहेत, आणखीन मी घडी वगैरे केलेली नाही आहे. अगोदर मी दळण करून घेते, कारण कपड्याचं काम असं आहे ना, आपण संध्याकाळी केलं तरी पण चालतं, कारण तिथं ऑप्शन नसतं, आपल्याला केलंच पाहिजे ते. पण हे दळण वगैरे करणं मी 2-3 दिवस झाले पेंडिंग टाकत आहे, उद्या 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 म्हणत आहे, पण पीठ संपलेलं आहे ज्वारीचं. तर अगोदर मी दळण करून घेते. तर इकडे ज्वारी मी अगोदर चाळणी करून घेतलेली आहे आणि थोडीशी तांदूळ पण मी इकडे धुलेले आणलेले आहे ज्वारीमध्ये मिक्स करण्यासाठी. तुम्ही म्हणताय ना की तांदूळ का टाकते, तर म्हणजे ज्वारीच्या भाकरी ज्या आहेत ना छान होतात अशा, पण तांदूळ टाकल्यानं आणखीनच छान होतात, कलर पण छान येतो व्हाईट म्हणून थोडेफार तांदूळ मी धुलेले टाकत असते. तरी तांदूळ मी एकत्र धुवून ठेवलेत, खूप सारे वाळवून ठेवलेले आहे. जेव्हा हे दळण करते थोडेफार तांदूळ यामध्ये टाकत असते. तर ही ज्वारी किती आहे मी मोजलेली नाही आहे, पण 4 किलो ज्वारी असली तर 1 किलो आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, एकदम छान परफेक्ट भाकरी म्हणून तयार होतात. तर इकडे तांदूळ टाकलेले आहेत आणि छान मी मिक्स केलेलं आहे आणि पोत्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे ते भैया दळून आणून देतील, कारण दिनेशशी जात नाही दळण्यासाठी, त्याच्याकडे वेळ नसतो. अगोदर कॉलेज होतं, आता कॉलेजने पण गॅरेजला जात असतो आणि दिनेशचे पप्पाही लवकर घरी येत नाहीत. मग ते भैयाचं जे दुकान आहे ना, त्यांचं घर जवळ आहे पण दुकान खूप लांब आहे, जी गिरणी वगैरे आहे त्यांची. तर ते घरापासून घेऊन जातात तिथं ज्वारी वगैरे आणि दळून घरी आणून देतात. इतकं मात्र खूपच हेल्प झालेली आहे मला त्यांची. तिकडे दळण केलेलं आहे, तांदूळ पण मिक्स केले आणि पोत्यामध्ये मी ज्वारी भरून ठेवलेली आहे. तर खालच्या साईडला ठेवून देते, म्हणजे ते भैया जातेवेळेस घेऊन जातील. आणि इकडे मी मुगाची डाळ आता फटकून घेणार आहे. तर ही मुगाची डाळ मी अगोदरच बनवून ठेवली, कशा पद्धतीने बनवली मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, म्हणजे डाळीसाठी मूग कशा पद्धतीने तयार केले आणि डाळ कशा पद्धतीने मी बनवलेली आहे, म्हणजे घरच्या घरी बनवली. मी जी छोटी चक्की आहे ना, चक्कीवरती डाळ एकदम परफेक्ट बनते. अगोदर तर जात्यावर डाळी बनायच्या, जसं हरभरा डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ वगैरे कशी डाळ असो, जातं राहायचं सगळ्यांच्या घरात अगोदर. आता ती जाते वगैरे दिसत नाही आहेत, आता छोटी चक्की आलेली आहे सगळ्यांच्या घरोघर. आपल्या इथे आहे त्या चक्कीवरती मी डाळ बनवलेली आहे. तर हे मूग भाजून मी धुवून 1 दिवस ठेवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला टाकून, म्हणजे मूग व्यवस्थित तयार झालं तर डाळ पण परफेक्ट बनते. तर इकडे डाळ मी अगोदर चाळणी करून घेत आहे, म्हणजे यामध्ये जी चुरा वगैरे आहे पूर्णपणे निघून जातो, मग नंतर फटकायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे. तर ही चाळणी खूपच मोठी झालेली आहे, पूर्ण डाळ अर्ध्याच्या वर खालीच येत होती, चाळणीतून गळत होती. तर मी नंतर छोटी चाळणी घेतली आणि त्या चाळणीने मी डाळ चाळणी केलेली आहे. आणि इकडे सगळी डाळ चाळून झालेली तर फटकून घेते पटकन मी आणि डब्यामध्ये भरून ठेवते. 1-2 दिवस उन्हाला टाकण्याची गरज आहे. तर बघूया आता 1-2 दिवसाच्या नंतरच उन्हाला टाकणार आहे, कारण तितकं व्यवस्थित ऊन नाही 2 दिवस झालं आहे, पण असून नसल्यासारखं असं डाळ वगैरे कडक वाळणार नाही या उन्हाला. म्हणून बघूया, ज्या दिवशी कडक ऊन पडेल त्या दिवशी डाळ उन्हाला घालून डब्यात भरून ठेवणार आहे. तर डाळ फटकलेली आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट ही मुगाची डाळ बनलेली आहे, म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये आणतो एकही साल नसते त्यावरती, तशी डाळ झाली नाही. 1-2 साला आहेत, पण यामध्ये साबूत मूग एकही नाही आहेत. हे सालाचं काय नाही, आपण 1 दिवस उन्हाला घातलं आणि परत त्या चक्कीमधनं काढलं तर पूर्ण साल निघून जाते, किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरचं म्हणजे उलटं फिरवायचं, डाळ चुरा होत नाही, पूर्ण साल निघून जाते. एकदम पांढरी शुभ्र डाळ होते, जसं आपण मार्केटमधून आणतो ना तशा पद्धतीनं. पण यावरती 1-2 साला असणं म्हणजे साला खाणं ठीक असतं, म्हणून मी काय याला थळसणार नाही, जशी आहे तशीच मी डब्यात भरून ठेवणार आहे. तर डाळ फटकून झालेली आहे आणि इथं खूप सारा कचरा पसारा झालेला आहे, ते पण मला सगळं आता काढायचं आहे. आणि ही जी डाळ पाकलेलं आहे ना, कोंडा वगैरे, ते सगळं मी एका पोत्यात भरून ठेवते, म्हणजे गावाकडे दिलं तरी पण चालतं, म्हणजे म्हैस आहे आईकडे, किंवा तिकडं कुणी नेत नसलं तरी इथं दारासमोर गाय घेऊन येतात एक भैया, त्यांना देणार आहे, म्हणजे टाकून देण्यापेक्षा तर बरं आहे की आपण कोणाला तरी द्यावं ते. इकडे सगळं मी पोत्यात भरते, पण त्या अगोदर ही डाळ मी बकेटात भरून ठेवत आहे, म्हणजे 1-2 ऊन देऊनच मी डब्यात भरणार आहे, कारण एक वेळा डब्यात भरलं मग परत आपण लवकर काढत नाही आणि ते ठेवल्या खराब पण होते, म्हणून व्यवस्थित उन्हाला टाकूनच मी डब्यात भरून ठेवणार आहे. आता ही सगळा पसारा आवरते आणि पूर्ण घर मी झाडून घेते, म्हणजे आता इव्हनिंगची वेळ झालेलीच आहे कामं करता करता. आणखी मला कपडे पण घडी घालून ठेवायचे आहेत, खूप सारी कामं आहेत, पण महत्त्वाचं होतं की दळण करणं आणि डाळ फटकणं खूप दिवस झाले मी ठेवलेलं होतं, तर झालेलं आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर झालेला हे कोंडा वगैरे जे आहे ना, मी एका पोत्यात भरून खाली साईडला ठेवलेला आहे, म्हणजे कोणीतरी आल्यानंतर देण्यासाठी, आणि जेवायचं पोतं पण इथंच ठेवलेलं मी.
ज्वारी दळून आणायची आहे आता आणि पायपासून वगैरे झटकून घेते, कारण इथं डाळ फटकली, खूप धूळ झालेली आहे. आणि सगळाच पसारा उचलते आणि पटकन मी झाडून मारून घेते, कारण खूप कचरा झालेला आहे. आणि हाच कचरा घरभर होतो पायाला लागून, म्हणून अगोदर इथं झाडू मारून घेते, मग आतमध्ये निवांत झाडू मारून घेणार आहे. थोडीफार भांडी पण झालेले आहेत, म्हणजे दिवसभरी कामं आपली चलतच असतात.